हसेंगे लोग। तू असेल डॉन रे, तू फक्त नावाने, मी कामाने. आता मी सांगतो तुम्हाला चहाची साखर देताय का नाही. बंद करो. तर कसं काय भावना, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. तर बिग बॉस सध्या आपल्या टीव्ही वरती नुसता हाच शो दिसणार आहे. पाठीमागच्या बिग बॉस मध्ये आणि आताच्या बिग बॉस मध्ये जास्त काही फरक नाहीये. पाठीमागच्या बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण या क्रिंज रील स्टारला घेतलं होतं आणि या बिग बॉस मध्ये प्रभू शेळकेला घेतले. बिग बॉस आणि फक्त बिग बॉस. मी तर म्हणतोय बॉसचं नाव चेंज करून गरिबांचा बिग बॉस ठेवा. पहिली गोष्ट भावाला बघून ही कळणं झाली की हा कोंबडा झालाय का उन्हात फिरून कावडा झालाय. प्रभूला पाठवा ना भांडी घासायला. कोण गावाकडचा प्रभू मला असं वाटतं प्रभू दादा किती पण वाईट असू दे पण ही बोलायला लागले की तो गावाकडचा आहे त्याला भांडी घासायला पाठवा. मी तर म्हणतोय तो गावाकडचा आहे करल सुद्धा पण तुम्ही पण जाऊन संडास बाथरूम घासा कारण तुम्ही पण तर शहरातले आहे ना. आय थिंक प्रभूला जायचं. प्रभू नाही उचलू शकणार. आपण सागर कोण आहे? ही ताई बोलायला लागले की सागर कोण आहे. अगं दिदे त्या सागर दादांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय पण तुला तर मी पहिल्यांदाच बघायला लागलोय. तुला तर दिदे कोण ओळखत पण नाही. ऐका बिग बॉस, मला चहाची तलब आली, साखर पाठवा लवकर. सगळ्या बिग बॉसच्या घरात खूप काही चालू आहे आणि आपल्या काळूभाई यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. ऐका बिग बॉस, मला चहाची तलब आली. चहा तर असं मागायला लागलाय जसं की बिग बॉस वाले चहाचं दुकानच खोलले. ऐका बिग बॉस, मला बिग बॉस मी दिसतोय का तुम्हाला. सकाळचं दिसतो रे बाळा, संध्याकाळचे 6:30 वाजले की तू दिसत पण नाही. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. त्या भावाचं ओरिजिनल कॉन्टेंट बघितलं की तुमच्या डोक्याचा भाजीपाला होऊन जाईल. तरी पण काही अशी पण लोक आहेत जे आता बोलतील की हा गरीब आहे, गरीबाचं लेकरू आहे. हा मान्य आहे हो. थोडंफार कॉन्टेंट तरी बघत जावा. काय पण सपोर्ट साठी करताय राव. कोण बोलताय की कालू डॉन गोरा हो जा. हेलो गाइस, तो कैसे हो. तो मेरे पास आईफोन है, ये गाड़ी है, थार भी है, छोकरी है. हेच आपल्या कावडांचं कॉन्टेंट आहे. त्याच्यापेक्षा चांगलं तर सूरज चव्हाण होता राव. त्याच्या अंगात थोडंफार कॉन्टेंट तर होतं. या भावाच्या तर काहीच नाही आहे. मैं गाली नहीं दे सकता. आपण स्विमिंग पूल मध्ये जातो थोडं पाणी पितोच ना फालतू मध्ये फालतू मग शोधू नको. तुम्ही ना शस्त्र घेऊन काय कधी एकदा कोण काय काही बोलतो नाहीये. मावशीची एकदाशी शुभारंभ सुरूच झाला तरी बिग बॉस मध्ये सगळे सुखाचा संसार करत असले तरी पण भाऊ हा बिग बॉस आहे. भांडणं तर करायलाच लागणार आहे. ये फैन की चुपड़ा मूड खराब कर दिया तुम्हारी माँ का. त्यामध्ये ऍक्टर कमी आणि रील स्टार लोक जास्त दिसायला लागले. चला भाऊ आता कोण पण येऊ दे पण आपल्या महाराष्ट्रातले पप्पा लोक तर वोटिंग हिलाच करणार आहे. गौतमी VS राधा. बिग बॉसची भांडणं वेगळी आणि राधा गौतमीची भांडणं वेगळीच चालली आहेत. गौतमी VS राधा असं होतं तिथे. गौतमी वर्सेस राधा. हा असं तो शो होता. तर मला त्या समोरून 8:30चा हो आहेच मी डॉन. पण लोकांना घाबरवणारा नाही तर लोकांना हसवणारा. कुल्फी खायला म्हणलं मा. वा किती हसवलं राव. पोटात दुखा लागले आता. व्हिडिओ लय मोठा होण्यापेक्षा व्हिडिओला इथंच एंड करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनल वरती 500 सबस्क्रायबर पूर्ण होत आले तर लवकर सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया अजून एका फ्रेश व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय. वाजव. कमेंट करके बता. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का. लाइक और शेयर ठोक दीजिए.